नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण HTML5 मध्ये फॉर्म डिझाइन करत असताना URL, इमेज, डेट आणि ईमेल या कंट्रोलबद्दल बघणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कलर कंट्रोल आणि नंबर कंट्रोल कसे वर्क करतात त्या फॉर्ममध्ये हे बघितलं होतं. त्याच्यानंतर URL, इमेज, डेट आणि ईमेल या 4 कंट्रोलबद्दल आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात पहिले आपण बघू की URL ॲक्च्युली काय असतं. URL means Uniform Resource Locator. It is also known as address of the website. जर आपल्याला एखाद्या वेबसाईटला ओपन करायचं असेल तर त्या वेबसाईटचा ॲड्रेस ब्राउझरच्या ॲड्रेस बारवर एंटर करणं मस्ट असतं. तोच ॲड्रेस म्हणजेच काय असतं, URL असतं. आता हा URL कंट्रोल जर आपल्याला फॉर्ममध्ये डिझाईन करायचा असेल तर त्यासाठी कोणतं कोड आपल्याला करावं लागेल ते आपण या ठिकाणी बघू. पहिले तर आपण त्याच्या स्ट्रक्चर स्टाईल टॅग लिहून घेऊ. HTML. Then we can use the HTML tag. Closing HTML tag. In this section we can also use a head tag and head tag close. Then always the title tag used in head section like this and provide any title to the web page. My HTML5 form control. This is my title which is provided to the web page. Then we can use the body tag out of the head section and here close body tag. Now if we want to design a form into the HTML, then the form tag used necessary into the body section. Now we want to design URL control. Here we enter some label like this. Enter your URL. Then input type is equal to URL. Then BR tag and here input type is equal to submit. It means without a submit button the URL control can't perform properly. Now we save this code into the video folder. Sorry, just a minute. Okay. Form 3.html. तर आता आपण या ठिकाणी URL या कंट्रोलला डिझाईन करण्यासाठी एक कोड लिहिलेला आहे. इनपुट टाइप इज इक्वल टू URL आणि त्याच्या खाली एक सबमिटची बटन आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. आता या प्रोग्रामला आपण पहिले रन करून बघू. बघा मी याला
व्हिडिओ नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले आहेत. फॉर्म 3 नावाने हा प्रोग्राम आपण सेव्ह केला. याला मी रन करतो गुगल क्रोममध्ये. बघा तुम्हाला या ठिकाणी एक URL एंटर URL अँड सबमिट अशी बटन शो करत आहे. मी या ठिकाणी जसं एक ॲड्रेस एंटर करून बघतोय facebook.com. तर मला सबमिट बटन प्रेस केल्यानंतर ही जी व्हॅल्यू आपण या ठिकाणी एंटर केलेली आहे ही व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, सबमिट व्हायला पाहिजे. मी सबमिट केल्यानंतर तो मला म्हणतोय एक एरर शो करतोय, प्लीज एंटर अ URL. मी या ठिकाणी जो एंटर केलेला आहे तो प्रॉपर ॲड्रेस नसून, प्रॉपर URL नसून तो अर्धवट URL आहे. जर आपल्याला URL लिहायचाच असेल तर आपण http://www.facebook.com हा एक त्याचा प्रॉपर ॲड्रेस त्या कंट्रोलमध्ये एंटर केल्यानंतर या ठिकाणी तो फॉर्म काय होईल, सबमिट होईल. आता बघा हा जो डाटा आहे तो या ठिकाणी सबमिट झालेला आहे. तर तुम्हाला या पद्धतीने URL या कंट्रोलचा वापर करता येतो. दुसरा जो कंट्रोल आहे तो आहे इमेज कंट्रोल. आता इमेज कंट्रोल काय म्हणतो, द डिफाईन अँड इमेज ॲज अ सबमिट बटन. याचा अर्थ की इमेज हा जो कंट्रोल आहे हा कंट्रोल दुसरा तिसरा कोणता कंट्रोल नाही, तर सबमिट बटन ज्या प्रकारची आहे तोच कंट्रोल म्हणजे इमेज कंट्रोल आहे. फक्त फरक हाच आहे की इमेज कंट्रोलवर आपल्याला एखाद्या इमेजला इन्सर्ट करता येतं आणि सबमिट बटन आपल्याला एकदम सिंपल, जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीने ही सबमिट बटन या ठिकाणी बनलेली आहे. बट फंक्शनली जर आपण बघितलं तर फंक्शनली सबमिट बटन आणि इमेज कंट्रोल दोन्हीही सेम वर्क त्या ठिकाणी करतं. आता बघा मी या सबमिट बटनला थोडं सोबत राहू देतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की सबमिट बटन ॲक्च्युली काय काम करतं आणि इमेज कंट्रोल काय काम करतं. इनपुट टाईप इज इक्वल टू मी या ठिकाणी लिहिणार आहे इमेज आणि या प्रोग्रामला आपण सेव्ह करून पुन्हा एकदा एक्झिट करून बघू. तर तुम्हाला बघा त्या कंट्रोलवर बाय डिफॉल्ट सबमिट हा वर्ड लिहून आलेला दिसून येत आहे. याचा अर्थ सबमिट बटन आणि इमेज कंट्रोल हे दोन्ही काय आहे, सेम आहे. मग आता या सबमिट बटनमधला आणि इमेज कंट्रोलमधला फरक काय आहे, तर तुम्हाला त्या त्या बटनवर एखादी इमेज जर घ्यायची असेल तर SRC ॲट्रिब्यूटचा वापर करून तुम्ही तुमच्याकडे सिस्टममध्ये जो कोणता एखादा पिक्चर असेल, आपण सॅम्पल पिक्चरमध्ये जाऊ. या सॅम्पल पिक्चरमधला एखादा पिक्चर जसा आता मी सॅम्पल पिक्चर बघतोय. हा सॅम्पल पिक्चर माझ्याकडे आहे. याला जर मला तिथे घ्यायचं असेल तर मी प्रॉपर्टीजमध्ये जाऊन काय करतोय, याचा ॲड्रेस या ठिकाणी कॉपी करतो आणि कॉपी केल्यानंतर या ठिकाणी याला आपण पेस्ट करू आणि पेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला एकदा थोडंसं इथे हाईट आणि विड्थ यूज करून दाखवतो आहे. बघा मी या ठिकाणी हाईट आणि विड्थ तुम्हाला यूज करून दाखवलेली आहे आणि या प्रोग्रामला मी आता सेव्ह करून याला एकदा एक्झिक्यूट करतो. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी हाईट आणि विड्थ आपण या ठिकाणी यूज केली आणि इथे त्या इमेजचं नाव टाकलं. तर या प्रोग्रामला आपण बघू रिफ्रेश करून तुम्हाला या ठिकाणी सबमिटची बटन ॲज अ इमेज कंट्रोल म्हणून तयार करता आलेली आहे. बाकीचे जे 2 कंट्रोल आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.